विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। महिला सरपंचांना मारहाण व जीवे मारण्याची धमकी। इंदापूर तालुक्यातील तक्रारवाडी गावाला अतिक्रमणाचा महामेरू पोखरत असताना सरकारी मालमत्तेचं रक्षण करणाऱ्या महिला सरपंच यांना गावातील आरोपींनी अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे। याबाबत सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली। याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात गौरव अनिल वाघ, अनिल शामराव वाघ आणि अशोक शामराव वाघ या 3 आरोपींविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। तक्रारवाडी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर झेंडावंदन करण्यासाठी असलेल्या जागेत काही लोक अतिक्रमण करत असल्याची माहिती मिळाल्यामुळे स्थळ पाहणी करण्यासाठी गेलेल्या सरपंच यांना यावेळी शिवीगाळ करण्यात आली। तसेच त्यांच्या दिशेने धावून जात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली। यावेळी अतिक्रमण चालू असलेल्या जागी काही अनुचित प्रकार घडू नये याची माहिती अगोदरच महिला सरपंच यांच्या पतीने भिगवण पोलिसांना दिली होती। मात्र भिगवण पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वाद वाढत महिला सरपंच यांना शिवीगाळ करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। अतिक्रमणाबाबत प्रशासन कारवाई करण्यास दिरंगाई। तक्रारवाडी गावाच्या बारामती राशीन रस्त्यावर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असून यावर प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्यामुळे अतिक्रमण करणाऱ्या मानसिकतेत वाढ होत आहे। तर महापुरुषांची नावे वापरीत अनधिकृत व्यापारी संकुल रात्रीच्या वेळी तयार केली जातात। इतकंच नाही तर अतिक्रमण काढण्यास सरपंच समोर आल्यावर त्यांना अट्रॉसिटी, दरोडा सारख्या गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती यावेळी सरपंच वाघ यांनी दिली। तर ग्रामपंचायत पदाधिकारी म्हणून निवडून आलेले काही सदस्य आणि गावपुढारी अतिक्रमणाला खतपाणी घालत असून या लढ्यात सरपंच यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला जात आहे। अतिक्रमणविषयी भिगवण पोलीस ठाण्यात वर्षभरापूर्वी गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असताना आणि 2 समाजातील अतिसंवेदनशील जागेवर वाद सुरू असताना ग्रामपंचायत प्रशासनाने संरक्षित काटेरी कुंपण घालून ठेवलेल्या जागेवर रात्रीच्या वेळी अतिक्रमणाचा वेढा पडत आहे। विश्व 24 न्यूज साठी अतुल सोनकांबळे, भिगवण। मॅडम, काय तुमच्यावर आणण्यात आला, काय शिवीगाळ झाली किंवा कशामुळे तुम्हाला जीवे मारण्याची धमकी मिळाली तक्रारवाडीला? मी तक्रारवाडीचे सरपंच मनीषा प्रशांत वाघ आहे। तर मी नेहमीप्रमाणे ऑफिसला चालले होते तर तिथं ध्वजावंदन होतं, आमचं ध्वजावंदन होतं झेंडा त्या ठिकाणी मला सांगाडा दिसला, अतिक्रमणाचाच विषय दिसला म्हणून आणि त्याच पुढे त्या ठिकाणी खोदकाम चाललं होतं। तर मी तिथं त्यांना विचारायला गेले की बाबा तुम्ही इथं काय करताय? तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला काय करायचंय, तुमची जागा नाही, तुम्ही का असं करताय, इथं तुम्ही का करताय? तर मी त्यांना म्हणलं अहो इथं दळणवळणाची जागा आहे, मुलांच्या स्कूलच्या बस वगैरे येतात, त्याच्यानंतर आमचं व्यापाराचं जागा आहे तिथं, तर तुम्ही हे करू नका, मी त्यांना सांगत होते। पण त्यांची आरेरावी चालूच होती। मग मी माझ्या मिस्टरांना फोन करून सांगितलं की इथं माझ्यावरती म्हणजे लोक आहेत भरपूर आणि शिवीगाळी वगैरे देत आहेत। तर मग त्यांना फोन करून पोलिसांना बोलवण्यासाठी सांगितलं। तर त्यांनी पोलिसांना फोन पण केला पण पोलिसांचा फोन लागला नाही त्यांना। स्वतः ते पोलीस स्टेशनला गेले आणि पोलीस स्टेशनला गेल्यावरती त्यांनी सांगितले की असं तिथं प्रकार होते, अतिक्रमणाचा वगैरे चालू आहे आणि माझ्या मिसेसला तिथं धमक्या वगैरे देत आहेत। तर मग त्यांनी तिथं ते म्हणले की येतो म्हणून, पण त्यांना मी तोपर्यंत परत पुन्हा फोन केला, तुम्ही या म्हणलं, मला भीती वाटते। तर ते आले, त्याच्यानंतर ना पोलिस पण आली नाही। मग मी 112ला कॉल केला, 112ला कॉल केल्यानंतर ना पोलिस आली आणि पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी त्यांनी जे गावगुंड होते की त्यांनी त्या ठिकाणी मला शिवेगाळी दिली, म्हणजे आरोग्य भाषेत त्यांनी शिवेगाळ केली, चिन्नाल रान या प्रकारच्या त्या ठिकाणी त्यांनी मला शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली की तुम्हाला चिरतो फाडतो या प्रकारच्या त्यांनी मला धमक्या दिल्या। आणि हे सगळं जे झालेला प्रकार आहे हा डिपार्टमेंटच्या समोर, पोलिसांच्या समोर त्या ठिकाणी झालेला आहे। आणि हा जो त्या ठिकाणी शिवीगाळी वगैरे आहे तर तो म्हणजे एका महिलेच्या सरपंचाला त्या ठिकाणी असं करणं चुकीचं आहे। त्यांनी मला शिवीगाळी वगैरे दिलेली तर माझ्यावरती अन्याय झालेला आहे। तर हा अन्याय मला त्या ठिकाणी मला न्याय मिळावा। तक्रारवाडी गावामध्ये तुम्हाला शिवीगाळ झाली, ही शिवीगाळ कधी झाली आणि त्याच्यावर तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? त्यांची नावे काय, कोण आहेत तुम्हाला तक्रार शिवीगाळ करणार? हा जो प्रकार झाला आहे तो 8/1/2025 रोजी झालेला आहे आणि हा तक्रारवाडी ग्रामपंचायतीसमोरचाच विषय। तर मी पोलीस स्टेशनला गेली होते आणि पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी तक्रार दिलेली। आता ही जी विषय आहे शिवीगाळ होण्याचा जो विषय तो कशामुळे झाला किंवा काय आहे तो विषय? अतिक्रमणामुळे शिवीगाळ।
अतिक्रमणाची जी जागा आहे समजा तर ती कुणाच्या मालकी PWDच्या मालकीची का ग्रामपंचायती अखत्यारीत त्याच्यावर तुमचं देखभाल व्यवस्थित नियंत्रण हे ग्रामपंचायतीचं असतं. पण त्या संदर्भात आम्ही सगळे ज्या डिपार्टमेंटचं आहे त्या डिपार्टमेंटला आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार आमचे 7-8 महिन्यापूर्वीपासून चालू आहे. त्यांनी काय तुम्हाला उत्तर दिलं? संबंधित प्रशासन अजून तर प्रशासन आहे त्याच्या संदर्भात आम्हाला दखल काही घेतलेली नाही. त्यांची काय कागद काय ते सांगत असतील ना तुम्हाला आम्ही दखल घेऊ वगैरे काय? त्यांना आम्ही पत्रव्यवहार वगैरे सगळे केले, प्रांत असतील, तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी, BDO हे सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी या प्रकारचे आम्ही त्यांना हे केलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं तुम्ही एक महिला सरपंच असल्यामुळे कुठेतरी त्यांनी जास्त दादागिरी तुमच्यावरती केलेली आहे किंवा तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे? हो, 100% मला तसं वाटतंय की त्यांनी महिला सरपंच आहे म्हणून त्यांनी माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, शिवीगाळी. त्याचबरोबर त्या ठिकाणी मला आणि माझ्या कुटुंबाला त्यांच्यापासून गावगुंडांपासून धोका आहे. तुम्ही पाहताय की जर तुमच्या गावात अन्याय होत असेल सरपंच महिला असून देखील तर भविष्यात तुमच्या गावातल्या महिला सरपंच पदासाठी उभ्या राहणार नाही, कुठेतरी त्याच्यावर पण अन्याय होतो. हो, त्याबद्दल तुम्हाला काय? कारण की जर माझ्यावरच आता असा म्हणजे महिला म्हणून त्या ठिकाणी अत्याचार किंवा शिवीगाळी किंवा जीव मारण्याची जर धमकी देत असतील ते तर त्या ठिकाणी महिला म्हणून पुढं ज्या आहेत त्या पुन्हा येणार नाहीत, समाजकारणात किंवा राजकारणात त्या येणार नाहीत पुढं. आणि त्या ठिकाणी मस्ताजोग हा जो आता सरपंचावरती झालेला आहे त्या प्रकारे त्या ठिकाणी होऊ शकतो, म्हणून त्या ठिकाणी महिला येणार नाहीत पुढे. होऊ शकते. हो. तुम्ही जेव्हा ही सर्व पोलीस स्टेशनला सांगितली तर तुमचं सगळं एक वाक्य त्यांनी लिहून घेतलं का किंवा त्यांनी काय दखल घेतली? आम्ही तक्रार दिली ती घेतली त्यांनी, पण नाही अजून तसं काही नाही, प्रशासनाने नाही काय केलं. आरोपींची नावं तुम्ही सांगितलं का? कोण आहेत आरोपी तक्रार? गौरव अनिल वाघ, अनिल शामराव वाघ आणि अशोक शामराव वाघ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई मागली. आणि माझ्यावर जो अन्याय झालाय त्याला मला न्याय मिळाला पाहिजे. संरक्षण आणि पोलीस संरक्षण कुटुंबाला मला आणि कुटुंबाला मिळालं पाहिजे. धन्यवाद. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.